अरे बापरे, आज देवांचं भाग्यच म्हणायचं. तू कसं काय इतक्या लवकर उठलास? ते म्हणतात ना, माणसाला कधी कधी लेट जाग येते. लेट का होईना, जाग आली हे महत्वाचं. तेच महत्वाचं. वहिनी चला, पिकनिकला चाललंय. पिकनिक? कुठे? कोकणात. बबलू दादा, तुम्ही पिकनिकला नाही कामासाठी जाताय? ते सारंगला चाललंय का आम्हाला. मी त्याच्यासोबत सका मित्रांनी केअरटेकर म्हणून चाललोय. हा, अजिबात नाही. तुम्हाला तिथे जाऊन काम करायचंय, गावकऱ्यांची बोलायचंय, खूप कामं बाकी आहेत. मला बोलायचं. मला बोलता कुठे येतो? मला माहितीये तुम्हाला बोलता येतं ते. बोलता आलं असतं तर किरण माझ्यासोबत नसते. काय? सूर्य किरण आले, साई कुठे राहिले? अरे हो, ते तिलोत्तमा मॅडम आणि बाबांचे आशीर्वाद घ्यायला गेलेत. तुम्ही सुद्धा लवकर बाहेर या. वहिनी कोणाशी बोलतात नाही? जाऊन दे, आशीर्वाद दे वहिनी, मला आशीर्वाद दे. काय देऊ? डायरेक्ट सांगतो, माझं लवकर लग्न होऊन दे असा दे. तथाच तू. होईल ना? होईल होईल होईल. वेडा. चल निघतो मी. झाली सगळी तयारी? हो, तयारी तर झाली आहे. किती दिवसांचा दौरा आहे? सध्या तरी 5-6 दिवसांसाठी चाललोय. पण गावं नवीन आहेत, माणसं नवीन आहेत, माहित नाही किती दिवस लागतील. स्वतःची काळजी घ्यायची, काम नीट करायचंच, पण खाण्यापिण्याची आबाळ करायची नाही. आणि तू करशील सगळं. आय एम व्हेरी शुअर. पाया पडतो. गॉड ब्लेस. तुमचा आशीर्वाद राहू द्या. हो हो, कायम आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. बबलू, तू कुठे निघालास? सारंगला सोबत कोकणात. ओ, सावली जाणार होती ना? तिच्या जागी तू चाललायस? हो, ते कंपनीत कसं तुझ्या जागी सावली वहिनी, तसं सारंगला सोबत सावली जागी मी. जरा जास्त बोलतोयस. जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर दे आणि शांत बस. अति बोलू नकोस. होय काय? मी जास्त बोलतोय? हो, निघूया. वेल, मला सावलीचं हे वागणं पटलेलं नाही. म्हणजे मी कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलते. कंपनीची जबाबदारी तिने स्वतः स्वीकारली आहे ना, मग कंपनीचं काम सोडून बाहेरचं काम का घेतलं असेल तिने? ती ताराला का हेल्प करते कॉन्सर्टमध्ये? ऐश्वर्याने मला असं वाटतंय की तू सावलीला तिची जबाबदारी शिकवायला नको जाऊ. तिला तिच्या जबाबदाऱ्या चांगल्याच माहिती. कुठल्या गोष्टीला कधी महत्त्व द्यायचंय हे तिला चांगलंच माहिती आहे. अहो, हे घ्या, चांगल्या कामासाठी जात आहे. निघूयात. हा. आई येतो. नीट जा. येस. वहिनी, हे तिलोत्तमा मॅडम, मी त्यांना सोडून येते. सावली, तू ज्या कार्यक्रमासाठी सारंग सोबत गेली नाहीस त्या कार्यक्रमाला तू कशी पोचतेस तेच बघते मी. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? पैसे देणार आहे मी तुला, शब्द दिलाय मी देणार म्हटलेलं आहे, कळलंय? पुन्हा फोन करायचा नाही. तुला फोन करतो नंतर. हो, आले की देतो तुझ्याकडे पैसे. ओके, ठेवू? काय झालंय? कोणावर इतकं चिडलात तुम्ही? तुम्ही परत काही चुकीचं तर नाही ना केलं? असं असेल ना तर प्लीज मला आधीच सांगा. उगाचच मनाला दुख. खूप प्रश्न विचारतेस. तसं काही नाहीये. पूर्वी केलेली पाप आज तोंड वर काढून हिशोब मागतात. म्हणजे नेमकं काय झालंय? एका माणसाकडनं, म्हणजे पूर्वी मी एका माणसाकडनं काही पैसे उधार घेतले होते, तू आता मागतोय. किती घेतले होते? रक्कम थोडीशी मोठी आहे. मला सांगा, हे नक्की आधीच देणं आहे ना? आता परत काही केलं नाही ना तुम्ही नवीन? विश्वास नाही आहे ना तुझा माझ्यावरती? खोटं बोलायचं नाही. ठेवूही नकोस माझ्यावर विश्वास. माझ्या हातनं पूर्वी अशी कामं घडली आहेत, कोणीच ठेवणार नाही माझ्यावर विश्वास. तुला फोन लावून देतो त्याला. बोल जरा. असलं म्हणजे एक बात करू ना, म्हणजे अरे नाही, गलती से लग गया. या सगळ्याची काही गरज नाही आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढू शकतो ना. तू कुठलाही मार्ग काढणार नाहीयेस. पूर्वी जी चूक केली आहेस माझ्यावर विश्वास ठेवून, ती पुन्हा करायची नाहीस. तू कळलं? तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? पूर्ण विश्वास आहे. मग मी आता बाहेर पडणार डेफिनेटली. तू डिझेलचा वास येईल. जातो तर, आणि बॅग ठेवतो नीट.
देवा ह्यांना असंच ठेव. किती बदलले ते. इतक्या अडचणीत असून सुद्धाही स्वतः त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्लीज यश दे. आपली जी स्किन केअर क्रीम आहे तिच्यातून लिकेजचे प्रॉब्लेम येत आहेत. आधीच कॉम्पिटिशन चालू आहे, त्यात हे जर बाहेर कळलं ना तर आपला सेल्स डाऊन होईल. मी बघतो सर काय इश्यू येते. ठीक आहे. सर तुम्ही बोलावलत मला, काही काम होतं का? किरण, हा ऐक ना, आता सारंग डेसवर नाही आहे तर त्याची सगळी कामं मी सांभाळतोय आणि बबलूची सगळी कामं तू सांभाळ. ओके? हो सर, मी ऑलरेडी त्याचं काम करतेच आहे. इवन मी टेबल पण सांभाळते त्याचं. व्हेरी गुड. किरण, एक काम कर ना, बबलूला फोन कर आणि त्याच्याकडनं आहे ना कोल्हापूरवाले जे डिस्ट्रीब्युटर आहेत ना त्यांची फाईल कुठे ठेवली ते विचार. ते ना त्यांचं बिल पेंडिंग आहे ना त्यासाठी ते फोन करतात. हो सर, मी मेसेज करेन त्याला. हां, नाही मेसेज कशाला, फोन कर ना. ठीक आहे, मी कॉल करेन त्याला. हां. हा अनिल दादा, कसा चाललाय प्रवास? मस्त. व्हेरी गुड. आता नीट आहे. किरण तुला फोन करेल, तिचा फोन उचलायचा नाही. बरं ठीक आहे, बरं झालं सांगितलंस. हां, एन्जॉय. ओके? ठीक आहे ठीक आहे. काय? काही नाही, ते नील दादाचा फोन होता. किरणला छळतो आम्ही तिच्या स्टाईलमध्येच, बाकी काय नाही. सावली, खूप खुश दिसताय तुम्ही. असणारच ना मग खुश. एवढी गोड बायको आहे माझी. अगं सावलीत काय करतेस तू? अगं सोड ना मला सावली. अगं सावली जेवायला जात. गाण्याचं सत्य लपवताना दुसऱ्या बाजूला सारंग सर माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार. विठुराया, तूच सांभाळून घे रे सगळं.